राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं। बारामती जवळच्या काही सभांसाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी 8च्या सुमारास मुंबईहून विमानानं निघाले होते। मात्र बारामती विमानतळाच्या जवळ आल्यानंतर त्यांचं प्लेन अचानक खाली कोसळून मोठा स्फोट झाला आणि आग लागली। त्यानंतर आणखीही काही स्फोट झाले। या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला। तसंच विमानात त्यांच्यासोबत असलेले अंगरक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमित कपूर, को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झालाय। अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे। काल गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पवार कुटुंबीय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील सर्व पक्षाचे नेते, राजकारणी, काही सेलिब्रिटी, बारामतीकर, जनता आणि राज्यभरातून आलेले दादांचे चाहते, सर्वसामान्य नागरिक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता। दादांच्या जाण्यानं प्रत्येक जण हळहळलाय। अनेकांच्या डोळ्यात अश्रूंना खळ नव्हता। या विमान अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्स सापडलेला असून त्याच्या तपासणीतून विमान अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकतं। दरम्यान या प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे। ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रानं एक धक्कादायक माहिती दिली आहे। यामुळे अनेकांच्या भुवया उंचवलेल्या असून चर्चा सुरू झालेल्या आहेत। मीडिया रिपोर्टनुसार ज्या विमानामध्ये अजित पवार होते ते विमान दुसराच पायलट चालवणार होता। या कंपनीने बारामतीच्या उड्डाणासाठी दुसऱ्या वैमानिकाची निवड केली होती। मात्र बुधवारी तो वैमानिक हा वाहतूक कोंडीत अडकला होता आणि त्याला फ्लाईटसाठी पोहोचण्यास उशीर होत होता। मात्र अजित पवार यांना बारामतीला पोहोचण्यास उशीर झाला असता म्हणून विमान कंपनीने ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावरती सोपवली। त्यानंतर त्यांच्यासह को पायलट शांभवी पाठक यांनी या विमानातून उड्डाणही केलं। मिळालेल्या माहितीनुसार सुमित कपूर हे साधेसुधे वैमानिक नव्हते, ते अत्यंत अनुभवी होते। त्यांना सुमारे 15,000हून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव होता। त्यांच्या मित्राच्या सांगण्यानुसार ते खूप अनुभवी होते। त्यांच्याकडून काही चुका होण्याची शक्यता कमी होती। काही दिवसांपूर्वीच सुमित हे हाँगकाँग इथून परत आले होते। हे विमान बारामतीला नेण्याआधी अवघे काही तास आधी त्यांना विमान उड्डाणाची माहिती मिळाली होती, अशी माहिती कॅप्टन सुमितचे मित्र GS ग्रोवर यांनी दिल्याचं समजतंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची CID चौकशी सुरू आहे। CID चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या तपासाला चौकशी सुरुवात केलेली आहे। प्राथमिक चौकशी होईल। या अपघाताचा तपशील नीट तपासला जाईल। अपघात नेमका कसा झाला, त्याची नेमकं कारण काय, या सर्व अनुषंगानं चौकशी केली जाईल।